हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। कैलासवासी गोकुळ केशव पिसे यांचे 25 तारखेला त्यांना देवाज्ञा झाली आणि आज त्यांचा दशक्रिया विधी आहे। कैलासवासी गोकुळ केशव पिसे यांच्या आत्म्याला परमात्मा सद्गती देव अशी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो आणि त्याचबरोबर शोकाकुल असलेले त्यांच्या कुटुंबातील धुंडीराम केशव पिसे, दत्तू केशव पिसे, कौशल्या गोकुळ पिसे यांच्या पत्नी ज्ञानेश्वर गोकुळ पिसे, शारदा ज्ञानेश्वर पिसे, अनाईत ज्ञानेश्वर पिसे, ज्ञानदा ज्ञानेश्वर पिसे, मंगळ दिलीप पिसे, निलेश दिलीप पिसे आणि अजय धुंडीराम पिसे या सर्व कुटुंबातील सदस्यांना या दुःखातून सावरण्याची परमात्मा शक्ती देवो अशी त्या परमात्मा चरणी प्रार्थना करतो आणि आजच्या प्रवचन रूपी सेवेला सुरुवात करतो। भगवद्गीतेतील दुसरा अध्याय त्यातील 22वा श्लोक आहे। भगवद्गीतेतील दुसरा अध्याय त्यातील 22वा श्लोक श्रीकृष्ण भगवान अर्जुनाला सांगतात, वासांसी योगाने यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीराने विहाय जीर्णान्नन्याने संयाती नवानि देहि। या श्लोकाचा श्रीकृष्ण भगवान अर्जुनाला सांगतात, जोपर्यंत आम्ही जिवंत आहे आणि जिवंत असल्यानंतर मृत्यूच्या वेळेत हे जीर्ण झालेलं शरीर आत्मा सोडून देतो आणि नवीन शरीर धारण करतो। जसं आपण फाटके झालेले वस्त्र, जीर्ण झालेले वस्त्र हे टाकून देऊन नवीन वस्त्रे धारण करतो, त्याचप्रमाणे आत्मा सुद्धा जुनं शरीर, जुना देह, जीर्ण झालेला देह आपलं शरीर त्यागून दुसरं शरीर धारण करतो। मग एक कोणाच्या बाबतीत घडणार आहे? प्रत्येकाच्या बाबतीत घडणार आहे। प्रत्येक जन्म झाल्यानंतर मृत्यू होणार आहे आणि मृत्यू झाल्यानंतर जन्म होणार हा प्रकृतीचा नियम आहे। इतर पशु पक्षी, मनुष्य, प्राणी, जीवजंतू यातून कोणीही वाचणार नाही। प्रत्येकाचा जन्म झाल्यानंतर त्याला मृत्यूला सामोरं जावंच लागणार आहे। मग यातून बाहेर पडण्यासाठी काही मार्ग आहे का? श्रीकृष्ण भगवानांनी काही सांगितलंय का? तर नक्कीच भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण भगवानांनी यातूनही बाहेर पडण्याचा मार्ग सांगितलेला आहे। तो कसा सांगितलाय, काय केलंय? माऊलीने सुद्धा ज्ञानेश्वरीमध्ये खूप सुंदर सांगितलंय। काय सांगितलं माऊलीने? जैसे स्वप्ना माझी देखिले ते स्वप्नाची साचा आपजे, मग चिरून या पाहिजे तव काही नाही। ज्याप्रमाणे आम्ही गाढ झोपेत असतो, ज्याप्रमाणे आम्ही गाढ झोपेत असतो, त्या झोपेमध्ये एखादा गरीब मनुष्य सुद्धा श्रीमंताचं किंवा राजा होण्याचं स्वप्न बघू शकतो, किंवा एखादा राजा सुद्धा गरीब असल्याचं स्वप्न बघतो, पण ते स्वप्न त्याला जाग आल्याबरोबर ते संपलेलं असतं, कारण ते फक्त स्वप्नच असतं। हे जीवन सुद्धा असं स्वप्नवत आहे, जीवन सुद्धा एक स्वप्नवत आहे, पण आम्ही मायरूपेच्या पडद्या आड लपल्यामुळे त्या मायरूपेचं आपल्यावर जो पडदा आहे त्यामुळं आम्ही ह्या संसाराकडे त्या दृष्टीने बघत नाही का एक दिवस आमचाही
आम्हाला हे जग सोडायचंच आहे. आम्ही ते बघत नाही, आम्ही त्या स्वप्नात जगण्याचा प्रयत्न करतो, पण वास्तवात जगण्याचा आम्ही प्रयत्न करत नाही. माऊली पुन्हा सांगताय, तैसे शरीराच्या लोपी सर्वता नाश नाही स्वरूपी, म्हणून तू ते निरोपी भ्रांती बापा. मी या शरीराच्या प्रेमात आम्ही पडलेलो आहे. सत्याचा पाठला किंवा सत्याचं सत्य काय आहे आम्ही हे शोधण्याचा कधीच प्रयत्न केला नाही. आम्ही संसारामध्ये माझे कुटुंब असतील, माझे सदस्य असतील, किंवा माझी 1 गुंठ्याची जागा असेल तर माझी 2 गुंठ्याची कधी होईल ह्याच प्रयत्नात आहे. आज माझा बँक बॅलन्स किती आहे आणि तो वाढला कसा जाईल हे आम्ही आयुष्यावर बघतोय. आणि आयुष्यभर आम्ही आयुष्य जगत असताना ज्या ज्या गोष्टीमध्ये आमचं मन रमलेलं आहे, समजून घ्या मला काय सांगायचं आहे. आयुष्य जगताना आम्ही ज्या ज्या गोष्टीमध्ये आम्ही आमचं मन रमवून घेतो, आयुष्याच्या शेवटी सुद्धा आम्हाला तोच ध्येय प्राप्त होण्याची दाट शक्यता असते. आयुष्यभर मनाने आम्ही कधी मोकळे राहिलोच नाही, भगवंताकडे आम्ही गेलोच नाही, भगवंताची कधी प्रार्थना करण्याचा प्रयत्न केला असेल तर आम्ही कितीपर्यंत केलाय, भेटलोय का? आमची अवस्था कधी होते? आम्ही त्या भगवंताला मानतो, भगवंताला भेटण्याचा प्रयत्न करतो, भगवंत प्राप्तीसाठी आम्ही भरपूर प्रयत्न करतो, पण कधी करतो? कधी करायचा हा परमार्थ? आम्ही ध्रुव बाळाने लहान असताना केला, भक्त प्रल्हादाने लहान असताना केला. आमची अवस्था काय होते? आम्ही कधी करतो हा प्रयत्न? शांती ब्रह्मा एकनाथ महाराजांनी खूप सुंदर सांगितलंय, कधी करतो आम्ही हा प्रयत्न? आम्ही प्रयत्न अशा वेळेस करतो ज्या वेळेस आम्हाला काय बोलायचं आहे ते परमात्म्यालाही कळत नाही. आम्ही राम म्हणतो का लांब राम म्हणतो हे आम्हालाच कळत नाही. तर मला सांगा, आम्हाला जर एखादी गोष्टी पारखून घ्यायची असेल तर आम्ही 4 वेळेस दुकानात जातो, 4 वेळेस एक एक गोष्टी बघून घेतो, नंतर ती गोष्ट खरेदी करतो. परमात्मा आम्हाला कसा स्वीकारेल त्या पिरियडमध्ये? ज्यावेळेस आमचं वय पूर्ण निघून गेलेलं असतं, मग कसं शक्य होईल? तर शांतीब्रह्मा एकनाथ महाराज खूप सुंदर सांगतात. काय सांगतात? मज नाही हात पाय. ह्यावेळी आमची वयाची अवस्था अशी होते, कधी कधी आम्ही परमेश्वराचं नाव घेतो, मज नाही हात पाय, डोळा पडली झापड. मला आता माझे गात्र गळीत झाले, आता मला ऐकायला येत नाही, मला बोलता येत नाही, कोण काय बोलतं ते मलाच समजत नाही, तर मी बोललेलं परमात्म्याला कसं समजणार आहे? मग वेळीच आम्ही काय व्हायला पाहिजे? सावध व्हायला पाहिजे. पण सावध आम्ही संसारासाठी झालोय, परमात्मा प्राप्तीसाठी नाही झालो. म्हणून शांतीब्रह्मा एकनाथ महाराज म्हणतात, मज नाही हात पाय, डोळा पडली झापड, कर्ण हे बधीर झाले, वाचा बोले बोबड, नाक मुख गळू लागले, लाळ आणि शेंबोड, श्वानापरी गती झाली, अवघे करते हाडाड. होते की नाही अवस्था आपली अशी? म्हातारपणाची अवस्था अशीच आहे. माझेच मुलं मला नको म्हणतात, कोण सांभाळते आम्हाला? आणि आम्ही जागे कधी होतो? ज्यावेळेस आम्हाला आमच्या आयुष्याचं पहिलं तीर दिसायला लागतं, ज्यावेळेस आम्हाला आमचा मृत्यू दिसायला लागतो, त्यावेळेस आम्ही जागा होतो. मग आम्ही जागे कधी? महिलांना नीट ऐका, आपण जागे कधी व्हायला पाहिजे? आम्ही आमचं लग्न करताना सरकारने कायदा करून दिला, 21 वर्षाच्या आत मुलाला आणि 18 वर्षाच्या आत मुलीला लग्न करता येणार नाही, हा कायद्याचा नियम आहे. मग परमात्म्याचा नियम नसावा का? मग मला 18 वर्षाच्या पुढे आणि कमीत कमी 30 वर्षाच्या आतली नवरी पाहिजे, प्रत्येकाला वाटतं ना. मग परमात्म्याला 90 वर्षाची नवरी आवडेल का? आम्ही परमात्माचे परमार्थ करताना 80 वर्षाच्या पुढे, 70 वर्षाच्या पुढे, 90 वर्षाच्या पुढे परमार्थ करायला लागतो? कारण आमचे सगळे गात्र गलित झालेले असतात, आम्हाला आमचं कोणीच राहिलं नाही, तर आम्हाला शेवटचा आधार आणि तो परमात्मा वाटतो, म्हणून आम्ही त्यांच्या मागे लागतो. त्यावेळेस आमच्या डोळ्यात पाणी येतं. तो ऐकल का हो तेव्हा? कसा ऐकल तो? बरोबर ना? बरोबर. एकदम बरोबर. तुम्हाला माझं बोलणं समजतं, याचाच मला आभार आहे, याच्यात तुम्हाला धन्यवाद देतो. माझं बोलणं तुम्हाला समजतंय. सत्य समजण्यासाठी समजून घ्या. तुकाराम महाराज म्हटले होते, काय म्हणत जगद्गुरु तुकाराम महाराज? सत्य असत्याशी मन केले ग्वाहीन, मानियले नाही बहुमता, मानियाला म्हणे गुरुचा उपदेश धरुणी, विश्वास दृढ म्हणे. म्हणून म्हटलं जातं सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. आम्हाला नाही समजलं, विठ्ठलही आम्हाला समजलं नाही.
आम्ही फक्त वाऱ्या करतो. वारी करत असताना मला एकदा सांगा, जेवढे वारकरी असं आतापर्यंत एक वारकरी गेला पंढरपूरला, कधी पांडुरंगाला विचारला का रे बाबा रे तुझं बरं आहे का, माझी आई रुक्माई बरी आहे का? एक तरी वारकरी सापडेल का असं विचारणारा? तिथे गेल्या गेल्या विचारे आज मागे जेवढं पीक आलं त्याच्यापेक्षा जास्त येऊ दे. कधी विचारलं का? त्याला कुटुंब आहे ना पांडुरंगाला, विचारलं कुणी वारकऱ्याने? तो किती देणार, कोणाला देणार, का द्यायचं त्यांनी? आज आमचा मुलगा मुलगी जर वयाच्या भरपूर पुढे आले तरी काम केलं तर आम्हाला जड होत नाहीत का? त्याने का द्यायचं आम्हाला? मग कोणाकडे अपेक्षा ठेवायची आम्ही? मग आम्ही ह्या गोष्टी समजून घ्या. हे बघा, आयुष्याचं सगळ्यात मोठं दुःख, सगळ्यात मोठी भीती म्हणजे मृत्यू आहे. आज कितीही छोटा आणि कितीही श्रीमंत मनुष्य असला तर मृत्यू जर दारात उभा राहिला ना, तो घाबरल्याशिवाय राहणार नाही. कारण सगळ्यात मोठी भीती ही मृत्यू आहे. मग या मृत्यूला टाळायचं कसं? टाळता येईल का त्याला? नाही टाळता येणार. संतांनी तर सांगितलं मृत्यू टाळता येतो. सांगतो, समजून घ्या मला काय सांगायचं आहे. मग जर आपल्याला मृत्यू टाळायचा असेल ना, मृत्यू ज्या ठिकाणी स्पर्श करू शकत नाही अशा ठिकाणी, अढळ ठिकाणी जर आम्ही गेलो तर मृत्यू कसा आम्हाला स्पर्श करेल? मग ते अढळ ठिकाण कोणतं आहे? जे ध्रुव बाळाला मिळालं. जाईल का यमदेव तिथे? नाही जाणार ना. बरं काय गेलं बरं? तो कोणती मोठी घटना घडली होती? फक्त मांडीवून उतरवलं ना, मांडीवून उतरवलं आणि परमात्मा भेटीची ओढ लागली ना ध्रुव बाळाला. आदर स्थान मिळालं ध्रुव बाळाला. प्रल्हादाला मिळालं नाही का? वृत्त प्रल्हादाला, शुकदेव मुनीला मिळालं नाही का? तुकाराम महाराजांना मिळालं नाही का? माऊलींना मिळालं नाही का? हा चारी भावनाचा मृत्यू झालाय का? स्वतःहून गेले ना. आमची मानसिकता एवढी विचित्र मानसिकता आहे. मृत्यू म्हटलं का आम्हाला पहिलं वाटतं का 4 लोकांच्या खांद्यावर जाणं, बरोबर? मृत्यू म्हटलं का आम्हाला काय वाटतं का आम्हाला 4 लोकांच्या खांद्यावर जाणं. पण मृत्यूचं अस्तित्व, मृत्यूचं सत्य वेगळं आहे. काय सत्य आहे? संत कसे गेले? 2 प्रकारे मृत्यू होतो. एक देहत्याग होतो आणि दुसरा प्राणत्याग होतो. आम्ही सर्व देहत्याग करतो आणि ते प्राणत्याग करतो. आणि जे प्राणत्याग करताना ते ज्या दिवशी प्राणत्याग करत, ज्या दिवशी ती तीत असेल ती तीत सुद्धा ते पुण्यवान करून सोडतात. म्हणून त्यांची पुण्यतिथी साजरी होती ना. आमचा स्मरण दिवस साजरा होतो, तोही काही 4-5 वर्षापर्यंत. आमचा मुलगा आमचा फोटो सुद्धा काही वर्षाने ठेवत नाही. विचारू बघा, आपल्या नातवाला तुमच्या आजोबाचं नाव काही माहीत नसेल, पंजोबाचं नाव माहीत नसेल, मग आमचं अस्तित्व किती आहे? किती वर्ष जगतो आम्ही? अरे 100 वर्ष जर आम्ही जगलो ना, आम्ही 100 वर्ष तर ते 36,500 दिवस आम्ही जगतोय. आम्ही जर 100 वर्ष जगलो, जगणार तर कोणीच नाहीये. 100 वर्ष जर आम्ही जगलो तर आमचं आयुष्यमान दिवसामध्ये काढा 36,500 होतंय. बरं आता अवस्था काय? मृत्यू कधी येईल माहित नाही, क्षणाचा भरोसा नाही ना. मग 36,500 दिवस आम्हाला मिळणार नाही. 50 केलं तर 18,250. आणि तरी आम्ही काय करतोय? ह्या जमिनीचे मालक आम्हीच आहोत. आम्ही अमरपट्ट्या घेऊन इथं आलेलो आहोत. आम्हाला मृत्यू कधीच येणार नाही. अरे आज बाहेर गेलेला घरी येईल का माहित नाही ना. मग आम्ही हा अहम मध्ये का जगतो? का जगतो आम्ही? का सोडत नाही अहम आम्ही? परमेश्वराने सांगितलं नाही का तुम्ही पैसे कमवायचे नाही? परमेश्वर कधी म्हटलं नाही का तुम्ही श्रीमंत होऊ नका? तुम्ही श्रीमंत व्हा. शेजाराने 1 कोटीचं घर घेतलं, 1 कोटीची जमीन घेतली, तुम्ही 2 कोटीची घ्या, पण त्या परमेश्वराच्या चरणी लीन राहिलं पाहिजे. काय अपेक्षा परमेश्वराला? जरी सगळी सृष्टी पूर्ण ब्रह्मांड जर परमेश्वराचं आहे तर आपण काय देऊ शकतो त्याला? काय देतो आम्ही त्याला? त्याच्यात सद्गुरू तुकडोजी महाराजांनी सांगितलंय, भाव दिला बोध दिला मज सांगा ती मार्ग दाविला नीट. तो बोध तर आम्हाला मिळाला पाहिजे ना. आणि तुकडोजी महाराज सांगताय, काय सांगताय? गाली ना माळ जीवाची. आम्ही मंदिरात गेलो का 2-2 हजाराचे हार घेतोय आणि संतांनी सांगितलं माळ घालायची जीवाची आहे. तो हार कोणाचा आहे? त्यांनीच बनवलेला. नारळ त्यांनीच बनवलेले, पात्र त्याच. मग आपण देणार आहे कोण त्याला? मग काय मागतोय तो तुमच्यातलं प्रेम मागतोय, तुमचा भाव मागतोय, तुम्ही दिलेली वेळ मागतोय. या पलीकडे त्याला काहीच नकोय ना. एकनाथ महाराजांनी तर शेवटी सांगितलं होतं, जेव्हा ते पूर्णत्वास आले तर, देवा तुझी भक्ती कशी करू मी? दिवा मीच आहे, दीपक मीच आहे, दीपकाचं पात्र मीच आहे, उदबत्ती मीच आहे,
निरंजन मीच आहे, तूही मीच आहे, मीही तूच आहे. आता मी भक्ती कोणाची करू? जेव्हा ही अवस्था निर्माण होती ना, तिथं यमदेव सुद्धा स्पर्श करू शकत नाही. मग हे करण्यासाठी काय करावं लागेल? कुठेतरी मार्ग असेल ना? परमेश्वराने नक्कीच मार्ग दिला असेल. भगवद्गीता वाचली का आपल्यापैकी कोणी? ज्ञानेश्वरी वाचले? एकनाथी भागवत वाचलं? नाही वाचलं. तुकाराम गाथा वाचली? नाही. दासबोध वाचलं? नाही. काय वाचतो आम्ही? अख्खा दिवस टीव्हीत जातो आमच्या. बरं, टीव्हीची सवय आम्हालाच नाही, आम्ही आमच्या लेकरांचा सुद्धा वाटोळ करतोय. आम्ही आमचा त्या मोबाईलमुळे आम्ही थोडं काम नाही करतो. दोन तीन महिने सुद्धा खूप झाले होते लेकर त्याचा मोबाईल देतोय आम्ही. काय त्याच्या भविष्याच्या बाबतीत आम्ही लक्ष देतोय? काय करतोय आम्ही? मग जर आम्हाला यातून पार पडायचं असेल, बाहेर जायचं असेल, तर काय सांगितलंय संतांनी आम्हाला? कसं जायचं आम्ही इथून बाहेर? हा, तर माऊली सांगताय, जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन विडीजे, तैसे देहांत राहते स्वीकारीजे चैतन्य नाते. चैतन्य नाते म्हणजे काय म्हटलंय हो? काय हे चैतन्य आहे? चैतन्याला आकार आहे का? नाही. नाही, त्याला आकार नाही, त्याला रूप नाही, त्याला रंग नाही. ते कसं आहे? ते निरामय आहे, निरागस आहे, निर्वावयव आहे. निर्वावयव म्हणजे त्याला कोणतेही अवयव नाही. ते अजन्मा आहे, ते निर्बोध आहे, ते नाकलने आहे, तो कानडा आहे, तो कर्नाटको आहे. कसं समजून घ्यायचं आम्ही त्याला? तो दिसत नाही, तो दृश्य आहे, तो अदृश्य आहे, तो निर्गुण आहे, तो सगुण आहे, तो स्थूळ आहे, तो सूक्ष्म आहे. मग त्याला आम्ही समजायचं कसं? तर माऊलीने खूप सुंदर सांगितलंय. कुणीतरी भेटला पाहिजे ना आम्हाला त्याची ओळख करून देणारा. ज्याची तर ओळखच झाली नाही, ज्याला आम्ही कधी बघितलंय नाही, पण त्याच्याबरोबर आम्ही युद्ध करायला, लढायला तयार झालो. कशाच्या माध्यमातून? व्रत वैकल्याच्या माध्यमातून त्या परमात्म्याशी लढतोय आम्ही. निराकार उपवास करतोय. काही महिला पाणी पित नाही दिवसभर, आहेत ना? त्याने भेटणार आहे का तो? त्याला काहीतरी मार्ग सांगितला असेल ना. हे बघा, मी सुरुवातीपासून ते सांगतो, आता ते सांगतो, जन्माला आल्यानंतर प्रत्येकाला मृत्यू हा ठरलेला आहे ना, तुमचा ना माझा. मग जायचं कसं? खांद्यावर जायचं का आपण होऊन जायचं? हे आपण ठरवायला पाहिजे. जर मला परमेश्वराने स्पष्ट सांगितलं तू अजन्मा जर आहे, आता अजन्मा याचा थोडा अर्थ सांगतो. आता प्रत्येक जण 50च्या आसपास आहे आपण, बरोबर? ज्यावेळेस आम्ही जन्म झाला आमचा, त्यावेळेस आमच्या शरीरामध्ये चेतना होती. चेतना आहे म्हणजे आम्ही जिवंत होतो, त्याला आत्मा म्हणतो आम्ही, बरोबर? आज आम्ही 50 वर्षात झालो म्हणून आमच्या आत्म्याचं वय वाढलंय का? किती वयाचा झाला आत्मा? आहे तेवढाच आहे ना, त्याचं वय वाढलंच नाही, म्हणून त्याला अजन्मा म्हटलं जातं. मग आई वडिलांनी जे जन्माला बाळ, ज्या आई वडिलांकडून बाळ जन्माला आलं, आई वडिलांकडून काय मिळालंय? देह मिळालाय ना, आत्मा मिळालाय का? याला मी म्हणतोय ना, या देहाला जर मी म्हणतो, तुम्ही माझ्या डोक्याला मी म्हणेल का? माझ्या हाताला मी म्हणेल का? मी पूर्ण देहाला मी म्हणतो. पण ज्यावेळेस मी जातो तर महाराज गेले असं होतंय ना. मग महाराजात देह तर इथेच आहे ना. गेलो कोण? बरोबर ना? त्याला बघितलं का जिवंत असताना कधी? मग कोणाबरोबर प्रेम केलं आम्ही? कोणाबरोबर राहिलो आम्ही? कोणाबरोबर संसार केला आम्ही? याची उमत झाली का आम्हाला? आम्ही शब्दाच्या पलीकडचे शब्द आणि अध्यात्माच्या पलीकडचा अध्यात्म कधी शोधण्याचा प्रयत्न केलाच नाही. आम्हाला फक्त दिलं, वाचलं आणि तेवढंच आम्ही केलं. पण याच्यातून पलीकडं काय हा शोधण्याचा कधी अर्थ आम्ही लावलाच नाही ना. एवढं सोपं असेल का? मला सांगा बरं त्या परमात्म्याला भेटायचं. आज मला सांगा, शेतकरी जरी असला, नाही का नोकरदार जरी असला, त्याचा जर पगार झाला, जर पैसे असले, दरवाजा बंद केला, घरात तर पैसे मोजतोय, येणे 5,000 रुपये समजा तो मोजतोय. कुणी दारावर जर आवाज दिला, आपण पैसे काय करू होते? लपून ठेवू ना का दाखवू समोरच्या माणसाला? नाही ना. किती रुपये? 5,000 ना. समजून घे ना. मग 5,000 रुपयाची एवढी किंमत आहे, आम्ही तर जगाला दाखवू शकत नाही. तर परमात्मा असा उघड धर्मग्रंथात तुम्हाला सापडेल कसं? आम्हाला धर्मग्रंथामध्ये, शास्त्रामध्ये सापडणार नाही, कारण शास्त्रालाही तो समजलेला नाही. समजून घ्या. म्हणून हरिपाठात म्हटलेलं आहे. काय म्हटलंय? चौवेदी जान शाही शास्त्री कारण, बरोबर? आणि त्याच्यानंतरही काय म्हटलं गेलेलं आहे? चारी वेद, शाही शास्त्र आणि 18 पुराण हरिसी गाती ना. कोणाला गाती? गाती म्हणजे
त्याचं भजन करते, त्याचं कौतुक करते. कोणाचं? हरीचं. मग हरी कोण बघितलं का आम्ही? रामकृष्ण हरी आम्ही सरळ म्हणून जातो, सरळ म्हणतो की नाही आम्ही रामकृष्ण हरी. राम माहिती की नाही आम्हाला? राम माहिती ना? राम माहिती आहे का आपल्याला? प्रभू रामचंद्र माहिती की नाही? त्याचे आई वडील आम्हाला, माता पिता माहिती की नाही? श्रीकृष्ण भगवान आम्हाला माहिती की नाही? त्याचे माता पिता आम्हाला माहिती आहे. हरीचे माता पिता कोण आहे? नाही माहित ना आम्हाला. पण तो माहीतच नाही, ज्याला आम्ही कधी बघितलंच नाही, त्याला व्रत बैकेले आम्ही शोधायचं कसं? बरं, तो समोर आला तर आम्ही कसं समजायचं हा हरीचा आहे? आमची ओळख झाली का? मग आम्ही कोणती भक्ती करतोय? आम्हाला काय हे कोडं का पडत नाही आम्हाला? आणि ते कोडं सोडण्याचा प्रयत्न काय करत नाही? एकंदरीत काय होतं, आम्ही सत्य शोधण्याचा प्रयत्न करत नाही. आलंय आणि आम्ही संसारात एवढं अडकलोय ना, तर आम्हाला काही समजत नाही. आम्हाला त्याच वेळेस तो देव आठवतो, त्याच वेळेस तो परमात्मा आठवतो आम्हाला, ज्यावेळेस आम्ही कुठेतरी अडचणीत सापडतो. कुंतीने सुद्धा विचारलं तर श्रीकृष्ण भगवानाने काय पाहिजे तुला? कुंतीने सांगितलं तर मला आयुष्यभर दुःख दे, जसं मला दुःख मिळेल ना तसा तुझा मी धावा करीत राहील. आपल्यापैकी आम्ही कोणीच मागू शकत नाही. तू नाही भेटला तरी चालेल, पण मला पैसा दे. बरोबर आहे ना? सगळ्यांची तीच अवस्था आहे. मी त्यातून वेगळा असं मी म्हणत नाहीये, सगळे आपण तेच आहोत. याला काय म्हणतं माहितीये का? आम्ही पिक्चर बघतो ना, बघतो की नाही? आपण सिनेमा बघतो ना, आपण प्रत्येक जण टीव्ही बघतो, सिनेमा. मला सांगा, त्याच्यामध्ये एखादा गरीब व्यक्ती असतो तो फार श्रीमंत होतो, किंवा एखादा श्रीमंत फार गरीब होतो. त्या पिक्चरमध्ये जी घटना घडती ती माझ्या कुटुंबाला लागू होती का? काहीच लागू होत नाही. जे घडलं ते फक्त त्या पडद्यावर घडलंय, बरोबर? त्याचा माझा काही संबंध नाही. मग 3 तास मी काय केलं? मी फक्त ते पडद्यावरचं चित्र बघितलं, बरोबर? असंच चित्र आमच्या संसार पटलावर, ह्या भवसागरामध्ये पडलेलं आहे. संसार पटलावर जे चित्र पडलेलं आहे ते आम्ही आयुष्यभर बघत असतो. पण तो पिक्चर आम्ही बघतो साक्षीभावाने. साक्षीभाव समजतो ना? साक्षीभाव म्हणजे मी फक्त बघितलं, पण मी त्याच्यात भाग घेतला नाही. पण माझ्या संसार पटलावरचे चित्र उमटतं, तिथं मी साक्षीभावाने राहत नाही, तर त्याच्यात मी भाग घेतो आणि मग आम्ही संसारामध्ये अडकत जातो. बरं, संसारामध्ये अडकणं हे मायाचाच खेळ आहे ना. मायामुळेच आम्ही अडकतो. ही कोण माया? कुठून आली माया? कशी असते माया माहितीये का? हे बघा, ज्यावेळेस श्रीकृष्ण भगवानाचा जन्म झाला ना, म्हणजे देवाचं अवतरण झालं, देवाचं प्रगटीकरण झालं. तुम्ही आपल्या मालिकेत बघितलं असेल, ज्यावेळेस श्रीकृष्ण भगवानाचं अवतरण झालं, काय झालं होतं तिथे? सगळे शांत झाले होते ना. राक्षस शांत झाले, शिपाई शांत झाले, दारं खिडक्या आपोआप उघडल्या गेल्या. असंच घडलं ना. आणि त्यानंतर जी माया आली, आधी माया, काय झालं तेव्हा? सगळे जागे झाले ना. अशीच माया असते. जेव्हा देव येतो ना तेव्हा कीर्तन आवडत नाही, पण गावात जत्रा असली ना तर कोणीच झोपत नाही. ही माया असते, समजून घ्यायला पाहिजे. मग आम्हाला हे जे चक्रव्यूह आहे आमचं, हे जन्म मृत्यूचं जे चक्र आहे, खरंच बाहेर पडू का आम्ही यातून? आम्ही का शोक करतो? कोणाचा शोक करतो? गेला तर कोणीच नाही ना. तो जर अमर आहे, अजन्म आहे, तो तर गेलाच नाही. तो चैतन्य रूप आहे. आम्ही आपण ऐकतो ना, परमात्म्याचे अंश आम्ही आहोत. आमचं झालंय काय माहितीये का? समुद्रामध्ये जेव्हा एखादी लहर येते ना, म्हणजे लाट येते ना, लाट जर म्हणली ना माझं अस्तित्व समुद्रापासून वेगळं आहे, तर तिला धोका निर्माण होईल. समुद्रामध्ये जी लाट येते ती जर म्हटली ना मी समुद्र नाहीये, मी समुद्राहून वेगळे आहे, तर तिचं आयुष्य क्षणात संपूर्ण जाईल. पण जेव्हा तिला समजतं का मी लाट नसून मी समुद्रापासून निर्मित आहे आणि मी पुन्हा समुद्रातच जाणार आहे, जर आम्ही त्यावेळेस समजतो का मी परमात्म्याचाच अंश आहे आणि मी परमात्म्यातच जाणार आहे, तर मृत्यूची भीती मात्र नक्कीच कमी होईल. मग आम्हाला पहिला परमात्मा समजून घेणं गरजेचं आहे. कोण आहे परमात्मा? माया कशी असते? माऊलीने ज्ञानेश्वरीमध्ये खूप सुंदर उदाहरण दिलं. काय म्हटलं माऊली? तेथे उत्तीर्ण होईल प्राणे, तेथे उत्तीर्ण होईल प्राणे, परी ते कमळ दळ चिरून येणे, हे कठीण कोवळेपण. काय म्हटले असे? भ्रमर असतं ना, भ्रमर माहितीये ना, भुंगा असतो बघा खेडेगावामध्ये, ते उन्हाळ्यामध्ये ते काळा भुंगा येतो ना, ते कमळाच्या फुलामध्ये बसतं ना.
त्याचं आकर्षण असतं त्याला. बरं, तो भुंगा सागाचं लाकूड सुद्धा पोखरतो ना, छेद करतो की नाही लाकडाला. मग कमळाची पाकळी का तोडता नसते आली का? काय झालं पण तो त्या मायेत अडकला आणि संध्याकाळ झाल्यानंतर कमळ मिटलं गेलं आणि सकाळी जेव्हा ते उमललं गेलं तर भुंगा मेलेला असतो. असेच भुंगे आम्ही आता आहोत या संसारामध्ये. त्या लाकडापेक्षा कमळाचे दल जे आहे ते नाजूक आहे. त्यांनी नुसते पंख हलवले असते तरी ते कमळ तुटलं असतं. पण माया एवढी प्रबळ आहे का त्याला ती बुद्धीच होऊ दिली नाही का मी हे पण तोडू शकतो. आणि अशीच अवस्था आमची या संसारामध्ये होते. आम्ही परमात्म्याकडे जात नाही, आम्ही त्या मायेत अडकून जातो. एक साधं उदाहरण तुम्हाला पटतं की नाही बघा, एक साधं उदाहरण देऊन बघतो मी. समजा एक नवरा एक बायको आहे. समजून घ्या, थोडं वेगळं बोलतो मी पण सत्य तेच आहे. समजा नवरा आणि बायको आहे, पती पत्नी. समजा पत्नी म्हणते पतीवर माझं फार प्रेम आहे, त्याच्याशिवाय मी जगू शकत नाही. आणि पती म्हणतो पत्नीशिवाय मी जगू शकत नाही. आम्ही थोडा वेळ मान्य केलं. आता या ठिकाणी दोघेपैकी कोणी एक जण, समजा पती बाहेर गेला आणि तो 7-8 दिवसांनी घरी आला. पण तो ज्या बाहेर गेल्यानंतर पतीचा मृत्यू झाला शेजारी माहित नाही आणि त्या गोष्टी झाली 7 दिवस. पती तिला मिठी मारेल का? संपलं का 7 दिवसात प्रेम? याला माया म्हणतात. याच ठिकाणी पतीची पण अवस्था तेच होईल. पत्नी बाहेर गेली आणि पती जर घरी राहिला 7 दिवस झाले तर पत्नी सुद्धा जवळ येणार. याला काय म्हणतात? हीच माया आहे. 7 दिवसात संपतोय सर्व. कोणी नसतं कोणाचं स्वतःला. हे बघा, जर एखादं प्रमाणपत्र मिळवायचं असेल तर अभ्यास तुम्हालाच करावा लागेल आणि परीक्षा तुम्हालाच द्यावा लागेल. भूक मला लागली तर जेवण मलाच करावं लागेल. वासाने माझं पोट भरणार नाही. जर वासाने पोट भरत असते तर घरोघरी पाक बनवला गेला नसता. बरोबर, स्वयंपाक होणारच आहे. आम्ही फसतो कुठे? ह्या मायेत फसतो. आम्ही अडकून जातो याच्यामध्ये. आम्ही स्वतःला सुटायला नेमतो. आम्ही त्या भ्रमरासारखे अडकून पडलो या प्रेमामध्ये, या संसारामध्ये. आम्ही बाहेर पडायला नको वाटतं आम्हाला. तो जेवढा आम्ही जवळ जातो ना तेवढा तो आम्हाला आवडीचा वाटायला लागतो. बरं, याच्यात चूक आपली नाहीये, ही प्रकृतीनेच तसं बनवलेलं आहे. मग आम्हाला जर याच्यापासून बाहेर जायचं असेल, म्हणजे मृत्यूपासून बाहेर जायचं असेल तर आम्हाला एकच करावं लागेल. ह्या प्रकृतीच्या बाहेर आम्हाला जावं लागेल, या मायेच्या बाहेर आम्हाला जावं लागेल. मग माया सुरू कुठून झाली? माया ही 8 प्रकृतीने बनलेली असते. 8 प्रकृती कशी असते? पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश हे 5 तंतू असतात ना आपले. त्याच्यामध्ये 3 असतात, सत्व, रज आणि तम. 5 आणि 3 किती झाले? 8 झाले. ही 8 आहे आणि ही माया बनली जाते. त्याला 8 प्रकृती म्हणतात. 8 प्रकृतीच्या पलीकडे जे तत्व आहे ते परमात्मा तत्व आहे. तिथं यमदेवाला परवानगी नाही. मग तिथपर्यंत कसं जायचं? आम्ही कुणीतरी भेटला पाहिजे ना आम्हाला, सांगणारा तर भेटला पाहिजे ना. मग तो भेटणारा कसा असावा? तो पण हुशार पाहिजे ना, तो ज्ञानी पाहिजे. कमीत कमी त्याने त्या परमात्म्याला ओळखलेलं तर पाहिजे ना. नाही तर आता सध्या घरोघरी माणसं मिळतात. ते आले का माळ घालून दे, आले का माळ घालून दे. एकाला माळ घाले का आयुष्यभर 100-200 रुपये देतोय त्या महाराजाला. त्याचा संसार भागतोय. हे पण योग्य नाही ना. ज्याला त्या परमात्म्याची ओळख झाली अशी ती व्यक्ती आम्हाला भेटली पाहिजे. कुठून भेटेल आम्हाला? एकदा आम्ही शोधण्याचा प्रयत्न केला नाही. बरं, आम्ही आता शोधण्याचा प्रयत्न केला नाही. आम्हाला एवढं ज्ञान नाही का तो परमात्म्याला जाणतो? आम्ही कसं ओळखायचं? मग तसं करण्यापेक्षा फक्त आम्ही सगुण भक्ती करत राहावी. म्हणून ज्या वेळेस अर्जुन ह्या द्विधा स्थितीत सापडला त्यावेळेस श्रीकृष्ण भगवानांनी त्याला सांगितलं. तर माऊलीने खूप सुंदर उदाहरण दिलं. काय म्हटलं माऊली? सांडी हे मूर्खपणा हाती घे धनुष्य बाण, संग्रामी हे कवन कारुण्य तुझे. कुरुक्षेत्रामध्ये अर्जुन उभा होता. समोरले नातेवाईक होते, आप्तेष्ट होते. त्यांना पाहून त्याची इच्छा होत नव्हती का मी युद्ध करावं. म्हणून श्रीकृष्ण भगवानाने त्याला सांगितलं ते कोण आहे आणि तू कोण आहेस. बरं, हे महाभारत कुरुक्षेत्रावर झालं, रामायण लंकेत घडलं गेलं. आज महाभारत घडत नाहीत का? आज रामायण घडत नाहीत का? जे षडरिपू आहे हे रामायण आणि महाभारतातलेच पात्र आमच्या शरीरामध्ये आहेत ना. आम्ही त्याच्याशीच युद्ध करतोय आता. काम आहे, क्रोध आहे, लोभ आहे, मोह आहे, माया आहे, आशा आहे, आकांक्षा आहे, कामना आहे, वासना आहे. हे काय?
हे रावण आहे, हे दुर्योधन आहे, हे दुःशासन आहेत, हे कुंभकर्ण आहेत, हे शरीरामध्येच ना आमच्या. रोज आम्ही त्याच्याबरोबर वाद घालतोय, पण जिंकण्याचा मात्र आम्ही कधी प्रयत्न केला नाही. कारण आम्ही राम व्हायला मागत नाही, आम्ही कृष्ण व्हायला मागत नाही. आम्ही त्यांच्याबरोबर संगणमताने जीवन जगत असतो, आम्ही सोडतच नाही त्यांना. म्हणून म्हटलं जातं विषयाचं विष संपलं का मृत्यू मागे लागत नाही. विषयाचं विष संपलं का मृत्यू मागे लागणार नाही आणि त्या क्षणाला मुक्ती प्राप्त होते. विषयाचं विष संपलं त्या क्षणाला मुक्ती प्राप्त होते. मुक्ती आणि मोक्ष हा मृत्यूनंतर मिळत नाही. पुन्हा समजून सांगतो, ज्या संतांनी मुक्ती आणि मोक्ष मिळवला मृत्यूनंतर मिळत नाही. मृत्यूनंतर कोणी कोणाला पाहिलंय? जे मिळवायचं ते आता याची डोळा याची दे. स्पष्ट भाषेत सांगितलेले आणि एकदम स्पष्ट याच्यात सांगून दिलेलं. काय सांगितलं? मोक्ष मेल्यापाठी आमासी होईल. मोक्ष मेल्यापाठी म्हणजे मोक्ष मेल्यानंतर आम्हाला मिळेल. मोक्ष मेल्यापाठी आमासी होईल ऐसे जे म्हणतील ते अतिमूर्ख. हे तर माझं वाक्य नाही, की संतांचं वाक्य आहे. बरं, त्यांनी दिलं म्हणजे 100% खरे आहे. मग मुक्ती कशी मिळवायची, मोक्ष कसा मिळवायचा? तुकाराम महाराज कधी गाथा वाचून बघा, फार दिलेलं आहे. बरं, हे समजत नसेल ना तर एकदा दासोबत वाचून बघा. नाही पूर्ण समजलं, थोडं समजा. काहीच नाही समजलं तर कोणीतरी सांगणार तर भेटेल ना. श्रीकृष्ण भगवानाने अर्जुनाला खूप वेळ समजावून सांगितलं, 10व्या अध्यायापर्यंत, पण अर्जुनाला समजलं नाही. ज्यावेळेस 11व्या अध्यायामध्ये विश्वरूप दर्शन दाखवलं त्यावेळेस अर्जुनाला समजलं का मी कोण आहे, श्रीकृष्ण भगवान कोण आहे. ते परमात्म्याने समजून सांगितलं तरी समजलं. आपण तर माणसं आहे ना, आपल्याला तर वेळ लागेल ना. म्हणून हाती घे धनुष्यबाण. धनुष्यबाण म्हणजे काय? त्या परमात्म्याचं नाव घ्यायला सांगितलंय. धनुष्यबाण घेऊन कुठे युद्ध करायचं नाही. अरे या संग्राम, आता संग्राम म्हणजे तो संग्राम वेगळा ना. आता संसाररूपी युद्ध आमचं चालूच आहे ना. मग संसाररूपी युद्ध करीत असताना आम्ही नामस्मरण करायला पाहिजे ना. बरं, आम्हाला तर परमात्म्याचं नाव जर माहित नसेल तर कमीत कमी आमच्या घरात देवघर आहेत ना, त्याचं तर नाम आम्ही घेऊ शकतो ना. कुठेतरी उसून तर आम्हाला मिळेल ना. स्वयंपाक करताना आम्हाला 1 तास लागतो, तर पोळी करताना, भाजी करताना, कामावर असताना घेऊ शकतो ना आम्ही नाम. तो म्हटला नाही माझ्यासाठी सेपरेट आणि स्पेशली वेळ दे, असंही कधी म्हणत नाही तो. त्याला कसलीच अपेक्षा नाही, त्याला राग येत नाही, त्याला प्रेमही नाही. मग तो दिसतच नाही, त्याला भावना कोणत्या आहे? तर तुमचं जे मागतो ना, ते सुरुवातीला मी सांगितलं, त्याला तुमचा भाव पाहिजे. भाव दिला का त्याला तो सर्व प्राप्त होते. बरं, जेव्हा आम्ही नाम मिळतं एखाद्या संतांकडून, एखाद्या ज्यांना ते परमात्म्याची ओळख आहे त्यांच्याकडून नाम मिळालं म्हणून लगेच तो भेटेल का आपल्याला? कसं भेटेल? 10वी पर्यंत परीक्षा द्यायची असेल 10 वर्ष अभ्यास करावा लागेल की नाही आम्हाला. त्याच्यानंतर 2 वर्ष म्हणजे 12वी, त्याच्यानंतर 3 वर्ष म्हणजे ग्रॅज्युएशन. असं शिकत शिकत जावं लागेल, नंतर कुठेतरी नोकरी मिळेल. म्हणजे पूर्ण शिक्षणाचं फळ काय? कुठेतरी आम्हाला जॉब मिळणे. मग या नामस्मरणाचं फळ काय? तर परमात्म्याची प्राप्ती होणे. असं एखाद्याने डोक्यावर हात ठेवला आणि परमात्मा कसा मिळेल? तिथे तुम्हाला साधना करावं लागेल. बरं, ती साधना केल्या केल्या मिळेल का? असंही होणार नाही. तिथे तुम्हाला काहीतरी वेळ द्यावा लागेल. तेव्हा माऊली म्हणतात, काय म्हणतात माऊली? तो हळूहळू ढाळे डाळे, तो हळूहळू ढाळे डाळे केवतीने एक वेळे, आणि त्या मार्गाची ने बळे निश्चित ठाकी. निश्चित म्हटलंय, अंदाजे नाही म्हटलं. जर तुम्ही त्या मार्गाने जर चालत राहिला तर एक ना एक दिवस तुम्हाला परमात्म्याची भेट झाल्याशिवाय राहणार नाही. सांगतो कोय? माऊली ज्ञानोबा सांगताय. बरं, त्यांनी सांगितलं तर मान्य करावं लागेल. बरं, हे करीत असताना त्या मार्गाला जाताना एवढा सोपा मार्ग आहे का तो तरी लगेच जवळ येऊन देईल का? मग तिथं माऊलीने सांगितलं, हे ज्ञाननिधीचे भुजंग, विषयदरीचे वाघ, भजन मार्गीचे मांग मारकजे. म्हणजे काय? हे करीत असताना आमच्या शरीरातील काम वासना, विषय वासना, रागा, लोभ, मोह, या सगळ्या गोष्टी एकत्र येणार आहे. तो तिथं जाऊ देणार नाही. आणि हे ह्या त्या भक्तीमध्ये मारक आहे, तिथे येऊ देणार नाही. पण आम्हाला त्याच्यावरही विजय मिळून पुढे जावं लागेल. बरं, असं नाही का संसार पूर्ण सोडून द्यायचा आणि आम्हाला तिथपर्यंत जायचंय. आम्ही त्या शोकातच आयुष्यभर झुंजत राहतो, झिजत पण राहतो. सगळं माझं आहे, हे माझं आहे, ते माझं आहे. आणि जो पण माझा आणि मी पण जाणार नाही तो पण त्याची प्राप्ती नक्कीच होणार नाही. माझं आणि मी हे क्षणभंगूर आहे, कधीही याचा लोप होणार आहे. शिल्लक काहीच राहणार नाही. जन्माला आल्यानंतर 2.5 किलो आणि मृत्यूनंतर सुद्धा
2.5 किलो. बरं, हे आम्हाला माहित नाहीत का? हे सगळ्यांना माहित आहे, हे सर्वांना माहित आहे, हे असंच आहे, हे सत्य माहित आहे, पण आम्ही त्याच्या बाहेरून जातो, आतून जात नाही. मला असं कधी कधी असं वाटतं, जी आपली स्मशानभूमी असते ना ती गावाच्या बाहेर असते, म्हणून लोकांचं लक्ष जात नाही. ती गावाच्या चौकात पाहिजे, म्हणजे येणाऱ्या जाण्याला रोज दिसेल सकाळ संध्याकाळ ते का मला सुद्धा इथे यायचं आहे. कमीत कमी तिथून तरी तो शहाणा बनून वागायला लागेल, मनातले वाईट विचार कमी व्हायला लागते. आम्ही मान्य नाही करत का माझा सुद्धा एक दिवस मृत्यू होणार आहे, मान्यच नाही. प्रत्येकाला वाटतं इथं मी पाहुणा नाही, तिथं मी मालक म्हणून जन्माला आलेलो आहे आणि मालक म्हणूनच मी आयुष्यभर राहणार आहे. प्रत्येकाला वाटतं मी इथं अमरपट्ट्या घेऊन आलेलो आहे. दिला कोण आहे माहित नाही, मी कोण आहे हे माहित नाही. एक छोटा एक दृष्टांत सांगतो तुम्हाला. गावाच्या बाहेर एक मंदिर होतं, गावाच्या बाहेर एक देवाचं मंदिर होतं आणि त्या मंदिराच्या शेजारून एक धनवान व्यक्ती चालला. पूर्वीच्या काळची गोष्ट, धनवान म्हणजे भरपूर सोनं नाणं असलेला व्यक्ती चालला आणि जाता जाता त्याला ते मंदिर दिसलं म्हणून त्याला वाटलं का आपण दर्शन करूया, म्हणून मंदिराच्या दरवाजापर्यंत आला, महाद्वारापर्यंत आला तर तिथे एक द्वारपाल उभं होतं. द्वारपालाला विचारलं काय पाहिजे, तर त्याने सांगितलं मला परमेश्वराचं दर्शन करायचं आहे. द्वारपालाने सांगितलंय मी पहिले देवाला विचारतो, तुमची इच्छा आहे भेटायची पण देवाची इच्छा आहे का विचारतो, मग तुम्ही आत जावे. म्हणून तो द्वारपाल आत गेला आणि देवाला विचारलं बाहेर एक धनवान आलेला आहे आता तुम्हाला भेटायचं म्हणतोय. देवाने सांगितलं त्याला विचारणे तुझं नाव काय, तू कोण आहेस, तू कोण आहेस असं विचारल्यानंतर द्वारपालाने त्या धनवानाला विचारलं तू कोण आहेस, मग त्याने त्याचं नाव सांगितलं. नाव सांगितल्याबरोबर तो द्वारपाल पुन्हा देवाजवळ गेला आणि देवाला सांगितलं त्याचं नाव असं असं आहे. देवाने सांगितलं अरे मला त्याचं नाव नको आहे, तो कोण आहे मला सांग, मग मी त्याला भेटेल. द्वारपाल पुन्हा बाहेर आला आणि त्या धनवानाला सांगितलं परमेश्वराने तुझं संपूर्ण नाव विचारलं तू कोण आहेस, म्हणून मग त्याने त्याचं स्वतःचं नाव, वडिलांचं नाव आणि आडनाव सांगितलं. द्वारपाल पुन्हा आत गेला, परमेश्वराने सांगितलं अरे हे त्याचं नाव आहे, मला त्याचं नाव नकोय, त्याचं पूर्ण नाव सांगितलं, तो कोण आहे मला सांग. द्वारपालाने पुन्हा त्याला सांगितलं की तू कोण आहेस असं परमेश्वर विचारतोय. त्याने पुन्हा स्वतःचं पूर्ण नाव, स्वतःचं गोत्र, कोणत्या गावचं आहे सगळी माहिती दिली. द्वारपाल पुन्हा आत गेला आणि त्याने देवाला सांगितलं. परमेश्वराने सांगितलं हे त्याचं कुळ आहे, हे त्याचं गोत्र आहे, तू कोण आहे, तू कोण आहे हे मला कळू दे. द्वारपाल पुन्हा बाहेर आला, द्वारपाल पुन्हा बाहेर आला आणि त्याला विचारलं तर त्याला समजेना नेमकं काय घडतं. त्याच ठिकाणी दुसरा एक पांतस्थ आला आणि त्यांनी द्वारपालाला विचारलं की मला दर्शन करायचं आहे. तर त्याला माहीत झालं होतं की परमेश्वर काय विचारणार, म्हणून द्वारपालाने त्याला विचारलं की तू कोण आहेस. त्यावेळेस तो म्हटला मी अहम ब्रह्मास्मी आहे. आणि तसं म्हटल्याबरोबर तो दरवाजा उघडला गेला आणि त्याला देवाचं दर्शन झालं. अहम ब्रह्मास्मी म्हणजे काय हे जेव्हा समजायला लागतं आम्ही त्या मृत्यूच्या त्या वेदनेपासून, म्हणजे ती जी घटना घडणार आहे आम्ही त्याच्यापासून दूर जाऊ शकतो. तिथे झालंय का फार स्पष्ट झालंय का, झालं. पुन्हा पुन्हा तेच सांगतो, स्वतःला समजून घ्या, स्वतःला शांत ठेवा, परमेश्वराचं चिंतन करीत जावा. पुन्हा एकदा कैलासवासी गोकुळ केशव पिसे यांच्या आत्म्याला सद्गती प्राप्त हो अशी त्या मी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो. आणि त्या कुटुंबातील सर्व सदस्यांना त्या दुःखातून सावरण्याची शक्ती देव असं त्या परमेश्वर चरणी प्रार्थना करतो. पसायदान घेतो आता. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तो शावे तो शोने मद द्यावे पसाय दाने जे कळांचे व्यंकटे सांडो तया सत्कर्मरते वाडो भूता परस्परे पड मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो
विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछिल तो ते लाहो प्राणिजात. वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदी आळी, अनवरत भूतळे भेटतो या भूता. चला कल्पतरुचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णवा पियुषाचे, चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाईसला सज्जन सोयरे होतो. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणे तेही लोकी, भजे जो आदिपुरुषी अखंडित. अनेक ग्रंथप जीवे विशेषी लोके ये, दृष्टादृष्ट विजये होवा विजये. ते तमने विश्वेश्वरावो, हा होईल दान पसावो, येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला. ओम शांती शांती शांती. ओम शांती शांती शांती. माणसाला सगळं कळतंय. शेवटी माय